नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित, यामधील आपण धारकता, यामधील व्यवसाय, यामधील काही गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची गणित सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न, 1600 लिटरचा एक हौद 4 तासात भरतो, पण पाणी अर्धा तासच आल्यामुळे हौद भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल। आता बघा दिलेल्या माहितीनुसार एक हौद 4 तासामध्ये किती भरतो? 1600 लिटरचा हौद आहे ना, 4 तास लागतो पूर्ण भरायला, म्हणजे 1600 लिटर 4 तास भरायला लागतात। आता काय सांगितलंय, पाणी अर्धा तासच आले, मग आधी आपण एका तासाचं काढूया। मग बघा एका तासामध्ये तो हौद किती भरतो हे काढण्यासाठी या दोघांचा काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे। मग बघा इथे 1600 भागिले 4 बरोबर किती, 4 चौक 16 आणि हे 2 शून्य, म्हणजे एका तासामध्ये 4 लिटर, एका तासामध्ये 400 लिटर हौद भरतो। आता पाणी अर्धा तासच आलं, मग अर्धा तासामध्ये, मग बघा एका तासामध्ये जर 400 लिटर हौद भरत असेल तर अर्धा तासच पाणी आलं, मग 400च्या निम्म, एक तासाला 400 लिटर तर अर्धा तास म्हणजे 400च्या निम्म, म्हणजे किती येते, 200 लिटर हौद भरलेला आहे। आता आपल्याला विचारलंय हौद पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल। मग बघा एकूण हौदमध्ये किती पाणी बसतं, 1600 लिटर, अर्धा तास पाणी आल्यामुळे 200 लिटरच भरलेला आहे। मग यांची काय करायची, वजाबाकी बघा, शून्यांची वजाबाकी 0, 6तून 2 गेले 4 आणि 1 मग 1400 लिटर पाणी अजून त्या हौदामध्ये भरावं लागेल। मग इथे 1400 आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1400 लिटर। दुसरा प्रश्न, 8 मिलीच्या 15 बुचांनी एक बाटली भरते, तर 7.2 लिटर औषधाने अशा किती बाटल्या भरतील। बघा 8 मिलीचं एक बुच, अशा एकूण 15 बुचांनी एक बाटली भरते। मग इथे आपण काय करायचे, 8 गुणिले 15, मग 15 8 120, मग 120 मिली म्हणजेच एक बाटली, म्हणजे एका बाटलीमध्ये 120 मिली औषध आहे, एका बाटलीमध्ये 120 मिली औषध भरते। तर आपल्याला विचारले 7.2 लिटर औषधाने, मग बघा इथे 7.2, आता हे मिली आहे, मग या लिटरचं सुद्धा आपण काय करूया, मिलीमध्ये रूपांतर करूया। मग बघा 7.2 लिटर म्हणजे 7200 मिली। मग आता काय करायचं, तर या दोघांचा भागाकार, एका बाटलीमध्ये 120 तर किती बाटल्या लागतील 7200 मिलीसाठी, मग या दोघांचा भागाकार। मग बघा भागाकार इथे आपण या पद्धतीने करतो, 7200 भागिले इथे 120, मग बघा शून्यांची वजाबाकी केली, शून्याला शून्य कट केले, 12 पंचे 60, 12 सक 72, 72ची वजाबाकी आली 0, वरून हा 0 खाली घेतला, 12 0 0 वजाबाकी आली 0, मग आपलं उत्तर किती आलंय 60, म्हणजे 7200 मिली औषध एकूण 60 बाटल्यामध्ये पुरेल, किंवा एवढं औषध 7.2 लिटर औषधाने 60 बाटल्या भरतील। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तिसरा प्रश्न, 40,010 मिली बरोबर किती लिटर किती मिली। आता आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000, मग बघा 3 शून्य डावीकडे जाऊया, 3 घरं डावीकडे जाऊया, 1 2 3 म्हणजे इथे 40 लिटर 10 मिली, मग बघा 40 लिटर 10 मिली, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 50/100 लिटर म्हणजे किती। आता इथे बघा इथे आहे 50 आणि खाली आहे छेदामध्ये 100, आता हे लिटर आहे, मग लिटर 50 लिटर म्हणजेच किती, 50,000। या पद्धतीनं या 2 शून्याला आपण हे 2 शून्य कट केले, मग आपलं उत्तर राहिलं काय, 500 मिली, किती आलं, 500 मिली। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, एका पाण्याच्या हौदात 375 लिटर पाणी असते,
एका पाण्याच्या हौदात 375 लिटर पाणी असते तेव्हा तो हौद अजून पावभाग पाण्याने रिकामा आहे, तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता असते. बघा हे प्रश्न सगळ्यांना सोडवायला येतात, पण नेमकं शेवटला प्रश्न काय विचारलं इथे मुलांचं बऱ्याच वेळा गोंधळ होतो. तसं न करू देता प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि मग उत्तर सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. एका हौदामध्ये किती पाणी आहे? 375 पाणी आहे, पण त्यावेळेस हौद पाऊण भाग भरला आहे की नाही, पाऊण भाग भरलेला आहे म्हणजेच पावभाग रिकामा आहे. मग आता याला जर आपण 3 ने भागलं, बघा 375ला जर आपण 3 ने भागलं, बघा 3 एक्के 3 0 7 खाली घेतला, 3 दुने 6 7तून 6 गेले 1 वरून घेतले हे 5 3 5 15 यांची वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आलं? 125. मग बघा पावभाग याच्यावरून आपण काय केलं? पावभाग काढला. पावभाग म्हणजे किती? 125. म्हणजे पावभाग रिकामा आहे म्हणजे 125 लिटर पाणी त्याच्यामध्ये अजून भरलं पाहिजे म्हणजे तो रिकामा आहे की नाही. तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? बघा पावभाग म्हणजे 125 आणि पूर्ण भरण्यासाठी आता इथे आपल्याला काय विचारलं आहे? पावभाग रिकामे म्हणजे 125 लिटर पाण्याची अजून आवश्यकता आहे की नाही. पण पुढचा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता असं ते विचारलं. असते म्हणजे तो पूर्ण हौद, म्हणजे हे आता फक्त रिकामा आहे 125. मग पूर्ण त्या हौदामध्ये एकूण पाणी किती बसतंय? तर यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. मग बघा 5 आणि 5 10 हाताला 1 7 आणि 2 8 9 10 हाताला 1 3 4 5 मग किती? 500 लिटर. म्हणजे तो पूर्ण हौद भरण्यासाठी एकूण 500 लिटर पाण्याची आवश्यकता असते. इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 500 लिटर. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये धारकता यामधील स्वाध्यायामधील काही महत्त्वाचे जे प्रश्न होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.